नमस्कार. जय महाराष्ट्र. 10 जुलै 2026 रोजी राज्य विधिमंडळात कॅग म्हणजेच कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, मराठीत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, ज्या संस्थेची स्थापना भारतीय संविधानाच्या 148 कलमाच्या अंतर्गत झालेली आहे. या संस्थेने 2024-25च्या वित्त अहवालात म्हटल्याप्रमाणे राज्य सरकारचे आर्थिक नियोजन आणि विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी यावर गंभीर ताशेरे ओढलेले आहेत. या संस्थेने आपल्या अहवालात असं म्हटलेलं आहे की महिला व बाल विकास विभागाने 29,963 कोटी रुपयांची तरतूद केलेली असताना देखील प्रत्यक्षात मात्र 33,237 कोटी खर्च करण्यात आले. म्हणजेच कोणतीही ठोस पूर्व परवानगी नसताना, कोणतेही स्पष्टीकरण नसताना 3,541 कोटी अतिरिक्त खर्च करण्यात आले. हे पैसे काय यांच्या बापाचे होते का? हे पैसे तुमच्या माझ्यासारख्या सर्व जनतेचे होते, जे आपण टॅक्स रूपामध्ये गव्हर्नमेंटला भरतो. या अहवालात पुढे असं नमूद केलं आहे की 15,586 कोटी कोणत्याही तातडीच्या खर्चाची गरज नसताना या सरकारने व्हीपीडीए म्हणजे व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंटला वळवले. संस्थेने हे म्हटलंय पुढे की कोणत्याही खर्चाची गरज नसताना निधी वळवणे हे सार्वजनिक वित्तावरील कायदेशीर नियंत्रणाच्या तत्वांच्या विरोधात आहे. परंतु हे सगळं वारंवार होत राहतं आणि त्याच्यावर तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी येऊन जर आवाज उठवला तर मुख्यमंत्री साहेबांकडून आपल्याला भाडेके टट्टे म्हटलं जातं आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं म्हटलं जातं. पण मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला, ज्या वेळेला तुम्हाला निवडणुका लढायच्या होत्या, निवडणुका जिंकायच्या होत्या आणि ज्या वेळेला तुम्ही ही लाडकी बहीण योजना राबवली, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला सरसकट योजना मिळेल या अंतर्गतून राबवली. आणि बिचारा माझ्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला मतदान केलं सुद्धा आणि त्यांच्या मतांवर तुम्ही जिंकून आलात. बरं, त्या निवडणुकांमध्ये जिंकल्याच्या नंतर पुढच्या ज्या निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यावेळेला तुम्ही काय म्हटलात की या 1,500चे आम्ही 3,000 रुपये करून देणार. परंतु जेव्हा निवडणुका संपल्या आणि महाराष्ट्रामध्ये एकही निवडणूक जेव्हा शिल्लक नाही राहिली, तेव्हा या 1,500 रुपयाचे 3,000 म्हणत जाऊ द्या, ते 1,500 वरून डायरेक्ट 0 रुपयांवर आले. कारण तुम्ही टर्म्स अँड कंडिशन दाखवून या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 92 लाखांच्या वर माझ्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलेलं आहे. मग मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जर या माझ्या लाडक्या बहिणींना 92 लाख लाडक्या बहिणींना तुम्ही जर अपात्र ठरवलेलं आहे, तर त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून केलेलं मतदान तुम्ही त्यांना परत करू शकता का? आणि जर नाही करू शकत तर मग त्यांनी केलेलं मतदान सुद्धा अपात्र आहे असं मी म्हणेन. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मतावर जर तुम्ही निवडून आलेला असाल तर तुमचं हे जिंकलेले असून सुद्धा तुम्ही आज अपात्र आमदार आहात असं मी म्हणेन. त्याच्यामुळे निवडणुका सुद्धा मग पुन्हा लावा. जर माझ्या लाडक्या बहिणी अपात्र असतील तर तुम्ही सुद्धा अपात्र आहेत. तुम्हाला सर्वांना काय वाटतं, खास करून माझ्या लाडक्या बहिणींना काय वाटतं, तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. जय महाराष्ट्र.